आज आहे एकादशी आणि एकादशीसाठी मी तुम्हाला दाखवते झटपट बनणारी खिचडी. खिचडी तशी सगळ्याच लोकांना जमते आणि सर्वच जण बनवतात. पण मी जी दाखवणार आहे ना ती पटापट बनते अशी ही खिचडी आहे. तर एकदा ट्राय करा. तुम्ही कदाचित अशी बनवतही असाल, पण तरीही मी दाखवते. त्याच्यासाठी मी घेतलेत रात्री भिजत घातलेले साबुदाणे. साबुदाणे खूप छान असे भिजलेले आहेत आणि एकदम मोकळे झालेत. मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेत. तर तुम्ही पण बघा की ते एकदम सुट्टे चांगले झालेले आहेत. आता मी त्याच्यामध्ये बारीक करून कूट घेतला आहे, तो मी ॲड केला आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि सोबत त्याच्यामध्ये 1 चमचा साखर, हे मी माझ्या हिशोबाने टाकलेले आहे. तुम्ही चमच्यानेही ते टाकू शकता. एका साईडला मी पातेलं ठेवलं होतं गरम करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये आता मी तेल ॲड केलं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरं ॲड केलं आहे. मी 2 मिरच्या घेतलेल्या आणि त्या मिरच्या मी बारीक तुकड्यांमध्ये कट करून ठेवल्या होत्या. आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि त्याला व्यवस्थित फ्राय करणार आहे. काही जण असे असतात की ज्यांना कढीपत्ताही आवडतो, तर तोही तुम्ही खिचडीमध्ये ॲड करू शकता. काही जण कोथिंबीरही टाकतात, तर तो तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ॲड करू शकता. आता त्याच्यामध्ये मी जी मिक्स करून ठेवलेले साबुदाणे होते ते मी आता ॲड करणार आहे आणि त्याला ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं मी परतून घेणार आहे. छानपैकी परतून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे फक्त 2 ते 3 मिनटासाठी. साबुदाणा जेव्हा एकदम व्यवस्थित भिजतो तर त्याला शिजायलासुद्धा वेळ लागत नाही, तो पटकन शिजला जातो. आता मी याच्यावरती झाकण ठेवेन आणि ते 2 ते 3 मिनटासाठी मी त्याला असंच ठेवून देईन. 2 ते 3 मिनटामध्ये आपले साबुदाणे एकदम व्यवस्थित शिजले जातील आणि आपली खिचडीसुद्धा एकदम व्यवस्थित प्रकारे तयार होऊन जाईल. बघा किती छान अशी आपली खिचडी दिसते ती. त्याला चांगली व्यवस्थित मिक्स केलेली आहे. वरती झाकण ठेवलेलं होतं. 3 मिनटानंतर मी बरोबर ते झाकण बाजूला केलं आहे आणि आता व्यवस्थित तिला मिक्स करून घेते. बघा किती छान तिचं एकदम म्हणजे बघूनच असं वाटतं की वाह! काय टेस्टला झाली असेल. तर आता आपण ती तुम्हाला मी दाखवते. बघा एक व्हाईट आपला साबुदाणा शिजायच्या आधी खूप व्हाईट दिसत होता. आता बघा कसा त्याचा कलर चेंज झाला आहे आणि ते एकदम व्यवस्थित शिजले गेले. जर तुम्ही साबुदाणा व्यवस्थित भिजवला तर तो अशा प्रकारे छान तयार होतो. आता हे मी तुम्हाला काढून दाखवते. बघा किती सुंदर आणि छान खिचडी तयार झाली. तुम्हीसुद्धा अशी खिचडी नक्की ट्राय करा, जी झटपट पटापट बनते आणि